नमस्कार. मी राजेंद्र वसंतराव मराठे या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. आताचा आपला विषय आहे तो वर्ब फॉर्म्सचं एक क्लासिफिकेशन आहे की ज्याच्यावर विद्यार्थ्यांना 1-2 मार्काचा पेपरमधला भाग अवलंबून असतो. त्याच्यामध्ये पहिला भाग आहे तो फायनाईट वर्ब्स, दुसरा भाग आहे तो नॉन फायनाईट वर्ब्स. याचं मराठी करायचं झालं तर नियामक क्रियापद रूप आणि अनियामक क्रियापद रूप अशी त्याची वर्गवारी सांगता येईल. याच्यामध्ये सामान्यपणानं जे उद्देश्य आहे म्हणजेच इंग्लिशमधलं सब्जेक्ट आणि वर्ब या कॉम्बिनेशनमध्ये अनुक्रमे पहिलं येणारं जे आहे ते मेन वर्ब असू दे किंवा हेल्पिंग वर्ब असू दे, तर ते डझंट मॅटर आहे इथं. पण हे जर चेंज होणारं असेल, कशावर चेंज होत आहे? इट चेंजेस ॲज पर द सब्जेक्ट, इट्स पर्सन, इट्स नंबर अँड द टेन्स. याच्यामध्ये काय काय बघूया. त्या उद्देशानुसार बदलणारं, त्याच्या पुरुषानुसार बदलणारं, पुरुष म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष या प्रकारे. त्यानंतर त्याचं नंबर म्हणजे वचनावर बदलणारं, एक वचन की अनेक वचन आहे. आणि तसंच त्याचा काळ याच्यावर हे रूप बदलणारं असेल तर त्याला फायनाईट वर्ब म्हणतात. आता ह्याच्यामध्ये आपण जी मांडणी केली आहे, आपलं सूत्र आहे 11,521. त्यातलं पहिलं जे एक म्हणजे पहिलं रूप आहे हे इथं लागू होत नाही. त्यानंतर शेवटचं पहिलं रूप आहे हे पण इथं लागू होत नाही. इथं आज्ञा आहे, इथं साधा भविष्यकाळ आहे आपल्या अभ्यासामध्ये. आणि हे मधले जे आहेत त्याच्यामध्ये 1-5 हे साध्या वर्तमान काळाचं आहे आणि 2 हे साध्या भूतकाळाची खूण आपण या सूत्रामध्ये घेतलेली आहे. आता त्याप्रमाणे इथं बघितलं तर प्रेझेंट या प्रकारात त्यात साधं पाहिजे असं पण नाही आहे. जे अनुक्रमे पहिलं येणारं वर्ब आहे त्याच्यावर आपण बोलतोय. पहिलं रूप पाचवं रूप हे प्रेझेंट दाखवणार आहे आणि म्हणजेच वर्तमान, आणि दुसरं जे रूप आहे ते पास्ट दाखवणार आहे म्हणजे भूतकाळ. आता यामध्ये रूप कसं तयार होते बघूया आपण. टेक आणि टेक्स हे पहिलं आणि पाचवं होणार आहे. मी तू सोडून एक हे टेक्स मध्ये येणार आहे म्हणजे पाचवं रूप मी तू सोडून एक. आणि हे जे आहे पहिलं हे मी तू धरून अनेकांच्यासाठी लागू होणार आहे, हे आपण याच्या आधी शिकलेलो आहे. तर या प्रकारे इथं टेक येईल, टेक्स येईल आणि पास्ट टेन्स साठी दुसरं रूप म्हणजे टूक येईल. याप्रमाणे 1, 5, 2चा आपण क्रम बघतोय. आता हेच जर टू बीच्या बाबतीत जर बघितलं तर त्याची जी अस्तित्व दाखवणारी रूप आहे ती एम आर ही या प्रेझेंट प्रकारात मी साठी स्पेशल आहे एम, आणि मी तू आणि अनेकांच्यासाठी जे लागू होणारी 2 आहेत त्यात एम आणि आर येतात. तसंच आता मी तू सोडून एकट्यासाठी लागू होत आहे ते इज येते इथं. याचप्रमाणे इथं हॅवची रूपं जी होणार आहेत, मी तू धरून अनेकांच्यासाठी हॅव येणार आहे आणि मी तू सोडून एकट्यासाठी हॅज येणार आहे. त्याचप्रमाणे डू हे मी तू धरून अनेकांच्यासाठी आणि मी तू सोडून एकासाठी डज येणार आहे म्हणजेच तृतीय पुरुषी एकवचनी आपण म्हणतो. तर त्याप्रमाणे हे पाचवं रूप ठरलं. आणि दुसरं रूप म्हणजेच साधा भूतकाळ आहे, सिंपल पास्ट टेन्स. त्यावेळी टेक पासून टूक बनेल आणि जे काही इतर की बाबा आपल्याला बघायचंय चौथं रूप, तर वॉज नंतर चौथं रूप येणार आहे. यापैकी या एम इज आर यांच्यानंतर चौथं रूप येणार आहे, वेअर नंतर चौथं रूप येणार आहे, त्यावेळी तो कंटिन्युअस टेन्स होणार आहे. परंतु हे अनुक्रमे जे पहिलं येणारं क्रियापद आहे हे यातलं बसणार आहे. तर हे याच प्रकारात येते फायनाईट मध्ये. हॅव, हॅज, हॅड याच्यामध्ये सुद्धा हे ही दोन वर्तमान काळाची, हे भूतकाळाचं, तसंच डू डज मध्ये पण ही वर्तमान काळाची एक भूतकाळाचं याप्रमाणे ही वाटणी होणार आहे. आता हेच जर इकडं आलो आपण तर आपलं सूत्र आहे 436 नॉट 11, ज्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब सह इतर कॉम्बिनेशन आपण बघतोय. तर उद्देश्य इथं आला आणि प्रेडिकेट या पार्टमध्ये सब्जेक्ट अँड प्रेडिकेट या पार्टमध्ये पहिल्यांदा हेल्पिंग वर्ब किंवा अनेक हेल्पिंग वर्ब असणार आहेत. आणि मुख्य क्रियापदाचं जे रूप आहे ते ह्या मालिकेत या क्रमांकावर म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या चौथ्या अशा क्रमांकावर ते कुठेतरी दिसणार आहे मेन वर्ब. मेन वर्बमध्ये टेक आपण जर मानलं तर टेकिंग चौथं रूप, टेकन तिसरं रूप. आपण मानलंय इन्फिनिटिव्ह विथ टूला 6 आणि इन्फिनिटिव्ह विदाऊट टूला टेक, याप्रमाणे 6 आणि 1 अशी रूपं इथं आपण मांडली आहेत. तर ही सगळी नॉन फायनाईट प्रकारात जाणार आहेत. आता याच्या व्याख्येप्रमाणे जर आपण बघितलं तर इट डज नॉट चेंज ॲज पर द सब्जेक्ट
इट्स पर्सन, इट्स नंबर अँड द टेन्स. हे 2 नंबरला येत असल्यामुळं टेन्स बद्दलचं किंवा या सब्जेक्टवर डिपेंडन्स असायचं ते सगळं इथं आहे. ह्या 2 नंबर किंवा त्याच्या 2 नंबरचं जे कुठलं येईल इथं त्याच्यावर ते अवलंबून आहे. आणि हे मेन वर्ब त्याच्यापासून दूर आहे, त्यामुळे हे डायरेक्टली या सब्जेक्टवर डिपेंड नाही आहे, त्यामुळं ते नॉन फायनाईटमध्ये बसतं. तर याप्रमाणे आपण हे सगळं समजून घेतोय. आपण शांतपणानं हे समजावून घेतलं याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.